नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खूपच सोपं, थंडगार आणि सगळ्यांना आवडणारं फ्रूट कस्टर्ड। हे कस्टर्ड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं आणि बनवायलाही अगदी सोपं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध एका पातेल्यात घेतलं आहे आणि ते गॅसवर गरम करायला ठेवलं आहे। दूध तापल्यावर त्यामधून एक मोठा चमचा दूध एका वाटीत काढून घ्या आणि उरलेलं दूध चांगलं उकळून घ्या। आता जे दूध आपण वाटीत काढलं आहे ते थोडंसं थंड झाल्यावर त्यामध्ये 2 टेबलस्पून रेडीमेड व्हॅनिला कस्टर्ड पावडर घाला आणि गुठळ्या न होऊ देता छान एकजीव करून घ्या। दूध उकळायला लागल्यावर सतत चमच्याने ढवळत हे कस्टर्डचं मिश्रण हळूहळू दुधात मिक्स करा। ढवळणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 5 टेबलस्पून साखर घाला। कस्टर्ड तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा। तोपर्यंत आपण आपल्या आवडीनुसार फळं कापून घेऊया। मी इथे घेतली आहेत सफरचंदाचे काप, केळीचे काप आणि डाळिंबाचे दाणे। तुम्ही यामध्ये चिक्कू, द्राक्ष किंवा स्ट्रॉबेरी सुद्धा वापरू शकता। कस्टर्ड थंड झाल्यावर त्यामध्ये ही सगळी फळं मिसळा। आता हे कस्टर्ड किमान अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते छान थंड आणि सेट होईल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी सोबत। धन्यवाद।